कराडमध्ये कराड चिपळूण राज्य महामार्ग पुन्हा बंद झालाय। मुसळधार पावसाचा फटका बसतोय। त्या ठिकाणी रस्ता सुरू करण्याकरता युद्धपातळीवर काम सुरू आहे, पण सलग चौथ्या दिवशी या ठिकाणी रस्ता वाहतूक बंद आहे। पण विशेषतः पावसाचा फटका हा वाहन चालकांना बसतोय। थेट जाते कराडला आपले प्रतिनिधी आहे शशिकांत सूर्यवंशी। शशिकांत, काय सध्या परिस्थिती आहे? अभिजी जर आपण पाहिलं तर साताऱ्यातला पश्चिम घाट जो परिसर आहे त्यामध्ये पाटण तालुका येतो आणि पाटण तालुक्याचा जो काही भाग आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 5 ते 6 दिवसापासून पाऊस कोसळतोय आणि या पाऊस कोसळत असल्यामुळं इथलं जनजीवन आहे ते काहीच विस्कळीत झालेलं चित्र पाहायला मिळालेलं आहे। कराड आणि चिपळूणला जोडणारा राज्य महामार्ग 166 ई वरती सध्या 4 दिवस झाले वाहतूक जी आहे ते बंद चालू स्वरूपामध्ये आज सुरू आहे। आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्व हा रस्ता पूर्ण करण्याचं काम होतं ते प्रशासनानं संबंधित ठेकेदारानं केलं नसल्यामुळं आता हा महामार्ग आहे तो आता बंद झालेला आहे। वाहनं जे आहेत ते रस्त्यावरती 4-4 दिवस खोळंबलेले आहेत। अवजड वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी पर्यायी मार्ग म्हणून जिल्हा मार्गाचा वापर सध्या तरी केला जात असला तरी या ठिकाणी देखील वाहतुकी कोंडीला प्रवाशांना सामना करावा लागतोय। त्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिससाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। जर आपण पाहिलं तर काल देखील युद्ध पातळीवरती रस्ता खचलेला होता, रस्ता वाहून गेला होता। त्या ठिकाणचं काम करण्याचं जे युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू होते संबंधित ठेकेदार निश्चित आणि निश्चित विभागाचं, मात्र ते देखील पावसामुळे त्याला व्यत्यय येत असल्यामुळे अजूनही काही दिवस हा असाच पाऊस सुरू राहिल्यास कराड चिपळूण राज्य महामार्ग अक्षरशः बंद करावा लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।